नेकनूर पोलीस स्टेशन येथे श्रीपाद कुलकर्णी राहणार भूम यांनी तक्रार दिल्यावरून नेकनूर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 277/26 अंतर्गत दरोडा टाकणे, अपहरण करणे, घरामध्ये डांबून ठेवणे, शस्त्राचा दाग दाखवून धमकी देणे या कलमांअंतर्गत 6 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे, फिर्यादी त्यांच्या वडिलांसह त्यांच्या गाडीने दवाखान्यात जात असताना मांजरसुंबा घाटामध्ये एका काळ्या स्कॉर्पिओमध्ये आरोपी आले। त्यांनी शस्त्राचा दाग दाखवून फिर्यादींना थांबवण्यास सांगितले, परंतु फिर्यादी घाबरून जोरात गाडी घेऊन पुढील जे हॉटेल मिळेल त्या हॉटेलवर ते थांबले। त्या ठिकाणी आरोपितांनी जाऊन फिर्यादी व त्यांच्या वडिलांना त्यांच्या गाडीमध्ये बळजबरी घेऊन गेले आणि त्यांच्याजवळ जो मुद्देमाल होता, सोन्याची अंगठी असेल, जवळील कॅश असेल, ती काढून घेतली। तसेच फिर्यादीच्या अकाउंटवरील पैसेही ATMद्वारे शस्त्राचा दाग दाखवून स्वॅप करून काढून घेतले आणि तसेच फिर्यादीच्या नावावर त्यांच्या वडिलांनी जी FD केलेली होती 36 लाखाची व त्यांची प्रॉपर्टी होती ती त्यांच्या नावावर करून द्यावी म्हणून त्यांच्या घरामध्ये डांबून ठेवलं। त्यानंतर फिर्यादीने डायल 112ला कॉल करून भूम पोलिसांना त्या ठिकाणी बोलवलं। भूम पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये हद्दीत घटना घडल्याचे सांगितल्याने फिर्यादी या ठिकाणी आले। त्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंदवली आहे आणि तक्रार नोंद होताच त्यातील 2 आरोपी राहुल बबन काळे व बाबू जालिंदर काळे राहणार भूम यांना आपण तात्काळ अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित 4 आरोपी हे फरार आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी 4 पथके आपली रवाना झालेली आहेत। लवकरच आम्ही त्यांना अटक करीत आहोत। नागरिकांना एक आव्हान आहे की आपल्याला अशा कुठेही घटना दिसत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। बीड पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहेत। यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत, त्यासाठी आपण सोलापूर धुळे हायवेवर कंटिन्यू आपली कार पथक गस्तीसाठी नेमलेले आहेत। तसेच रस्त्याच्या कडाला जे हॉटेल्स आहेत तिथेही CCTV बसवण्यासाठी आम्ही स्वतः बैठक घेऊन CCTV बसवून घेत आहोत आणि तसेच नागरिकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन करत आहोत का अशा घटना टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजेत। त्या अनुषंगाने आपण उपाययोजना केलेल्या आहेत आणि या घटना सध्या थांबलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।